माझं पहिलं गाणं मी कॅसेटवर रेकॉर्ड केलेलं आशिक बनाया आपने. वाव. हा, अंकित तिवारीचे गाणे गायचो मी. वाव. कारण ते पण मला आवाज कण मॅच व्हायचा, तर मी कॉम्पिटिशन मध्ये जाऊन तसं गायचो, तर लोकांना खूप भारी वाटायचं की अरे सेम कसं गातोय म्हणून. मी झाडू मारायला तयार होतो की बाबा मला स्टुडिओमध्ये बोलवा, मी झाडू मारेन, मला बघू द्या तुम्ही करताना, म्हणजे शिकता येईल पटपट. मी तिकडे वाचलं होतं नाव की कोणी बनवलंय बघूया, A.V. प्रफुल्लचंद्र आलं. म्हणलं कोणतरी साऊथचं कोणतरी असेल इथे मराठी, कारण असं वाटतं ना साऊथचं गाणं, हार्मोनिज वगैरे चांगलं करतोस तू. म्हणलं तुम्ही खरं खरं सांगा, तुला रिवर्ब वापरता येत नाही अजून. मी म्हटलं हेच मला हेच पाहिजे. प्रीतम सरांना गाणं पाठवलं होतं असंच की बघा तुम्हाला कसं वाटतंय, आणि फीडबॅक द्यायला कॉल केला की बघ तुला वाईट नाही वाटलं ना की मी असं काही म्हणलं. व्हेरी स्वीट. म्हटलं अरे सर क्या बात कर रहे हो यार. त्यांनी माझं गाणं ऐकलं हेच मला खूप वाटायचं, पण त्यांनी फोन करून फीडबॅक देणं आणि लक्ष देऊन ऐकणं की बाबा हे चुकलंय, बाकी तू करून घे. टायमिंग कळणं की कुठलं वाक्य कुठे थांबवायचं आणि कुठे ऑडियन्सला हे करायचं, कुठून कुठे उचलायचं, दॅट इज व्हेरी म्युझिकल इन अ वे. तर मला वाटतं तेच सेम अप्लाय करतो इथे पण. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांच्या मिसळचा नवीन एपिसोड घेऊन मी आली आहे आणि माझ्यासोबत आहे एक अत्यंत टॅलेंटेड माणूस. मला असं वाटतं एक सगळ्यात मोठी कॉमन गोष्ट आमच्यात अशी आहे की आम्ही दोन सिमिलर माणसांवरती ऑब्सेस्ड आहोत, त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या म्युझिक बद्दल. त्यामुळे खूप गप्पा आज होणार आहेत आणि त्याचं एक खूप सुंदर काम लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट टू. यशराज बुखाटे, मिरची स्टुडिओज, वेलकम. थँक्यू ज्ञानेश्वरी फॉर हॅव्हिंग मी. खूप भारी वाटतं. मला असं बिलीव्हच नाही होते की तू स्क्रीनच्या पलीकडे नसून प्रत्यक्षात आहेस. का आपण टेकिंग मी अ कपल ऑफ मिनिट्स आत्ता या फ्रेम मध्ये. तुला आठवतं ना आपण भेटलो? मला आठवतंय आपण त्या IFP ला भेटलेलो इफ आय एम नॉट रॉंग, आणि दॅट वॉज अ व्हेरी क्विक छोटंसं ते इंटरॅक्शन होतं. पण यार सगळ्यात आधी तर मला खूप भारी वाटतंय की ऍज अ कंपोजर तुझा प्रॉपर एक मराठी चित्रपट येतोय 1, 2, 3, 4 नावाचा, आणि खूपच एक्सपेरिमेंटेटिव्ह वाटतोय तो. अनेक इंटरेस्टिंग माणसं त्याच्यासोबत जोडली गेलेली आहे. तर सगळ्यात आधी हाऊ इज इट फिलिंग, आपली फर्स्ट प्रॉपर फिल्म? हो, फर्स्ट फिल्म, आणि पहिल्यांदा म्हणजे शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट मी जे इंस्टाग्रामवर करतो किंवा सोशल मीडियावर करतो त्याला बरेच लोक बघतात, आवडतं, पण त्याचं काही रूपांतर एका पूर्ण गाणं मिळणं ज्यात आपल्याला करता यावं, तर हे पहिल्यांदाच आहे जेव्हा मला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली जिथे मी गाणं करतोय माझं स्वतःचं पूर्ण ओरिजिनली कॉम्पोज, ज्याच्यात कोणाचा डायलॉग नाहीये, ज्याच्यात तसं काहीच नाहीये, फुल लेंथ सॉन्ग आहे. जे तू गायलंयस पण? मी गायलंय, आणि माझ्यासोबत सोनल कौशलनी गायलंय. तर तिन्ही छोट्या मुलांच्या आवाजात गायलंय ते गाणं. तर कारण मुलांचा विचार आहे मला, म्हणजे वाईब एकदम करेक्ट आहे आणि माझ्या झोन मधलं आहे हे. झोनच्या बाहेरचंही करायला आवडेल मला कधी, पण हे झोन मधलं गाणं आहे आणि ते चांगलं बनलं. म्हणजे इव्हेंच्युअली जे ऐकलं मी, तर मला स्वतःला पण एक असतं ना की आता हे 40 सेकंदाचं मध्ये मी एक स्टार्ट करतो गाणं, मग त्यात हुक असतो, मग परत एकदा हुक येतो आणि झालं काम. पूर्ण गाण्यामध्ये एक स्ट्रक्चर असतो, एक इंट्रो असतो, त्यामध्ये मग ती चाल संपल्यावर त्याच्यामध्ये काहीतरी पाहिजे, मग अंतरा, मग ते एंड कसं होतं, क्रेसेंडो त्याचा. मग ह्याच्यात हे बिकॉजचं सिम्पलर कॉन्सेप्ट म्हणून ह्याच्यात जास्त काही मला करायचं काही स्कोप नव्हता, पण जितकं करता आलं तेवढं मी केलं, आणि आय होप ते लोकांना आवडेल. पण जितक्या लोकांनी गाणं ऐकलं असेल, जसं तू म्हणालास की सिम्पल आहे ते, तुमच्या डोक्यात राहतं, प्लस फिल्मचा मूड काय आहे साधारण, झोन काय आहे ते सांगतं. अदरवाईज तुझे आतापर्यंत जितके व्हिडिओज बघितलेत आणि त्यात लोकांना असं एंटरटेनमेंट पर्पज वगैरे वाटेल ते सगळं ठीक आहे, पण इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ म्युझिकल सेन्स बघायला गेलं तर. इव्हन 30 सेकंदांचं काहीतरी करण्यासाठी किंवा डायलॉग मध्ये कुठे रिदम आहे ते शोधणं इज अ लिटल टास्क. कारण प्रत्येक आता आपण जे बोलतो त्या सगळ्या गोष्टींचे रील्स नाही होऊ शकत फॉर अ रिझन. तर तुझा विचार केल्यानंतर मी हाच विचार करतो की या यशराजचं म्युझिकला काय, कोणत्या जॉनरामध्ये ते आहे, तू काय आयडेंटिफाय करतोस तुझं म्युझिक ॲज? मला ना कोणतरी कॉमेंट केलं होतं रिसेंटली, कुठल्या तरी व्हिडिओवरती कमेंट केलं होतं की मलाही नव्हतं माहिती काय म्हणायचं, पण त्यांनी म्हटलं की युअर म्युझिक इज काय म्हटलं होतं तो, हार्ट वॉर्मिंग प्लस फूट टॅपिंग इज द फॉर्म्युला. ओके, सो नाउ लेट्स से फॉर एक्झाम्पल एनी ऑफ माय ट्रॅक्स, लेट्स से थोडा कुत्ता टॉमी साडा कुत्ता कुत्ता, सो इट हॅज टू बी हार्ट वॉर्मिंग प्लस फूट टॅपिंग. तो फूट टॅपिंग इज अ टेक्निक की कुठलीही गोष्ट मी बनवलं देर इज अ बिल्डअप. आता तू इकडे एवढे गाणी ऐकतेस, तुला एक कळायला असेल एक पॅटर्न की बिल्डअप मध्ये म्युझिक थांबवा आणि मग ड्रॉप नंतर काहीतरी बीट टाका. इट्स नॉट दॅट इझी ऑल्सो, बट इट्स रिलेटिव्हली इझियर.
So that is foot tapping. I can make you groove because there are some techniques that you do in music to make someone groove. Heartwarming is something that out of all the things that are available on the internet, the things that I choose to pick up are the things which are heartwarming. And also funny on some scale, but I would not कि एल्विस भाई के आए कोई बोल सकता है क्या, दैट आई डोंट फाइंड दैट हार्ट वार्मिंग एज तोड़ा कुत्ता टॉमी सारा कुत्ता कुत्ता. सो दैट इज द फाइन थिंग दैट आई नॅचरली काइंड ऑफ लाईक. इंटरेस्टिंग. आणि आता मला असं वाटतं की आफ्टर तू अजून बरीच गाणी करशील फुल फ्लेजेड वाली, त्यानंतर ते डिस्कवर पण होत राहील इन अ वे. हा, ते डिस्कवर होत राहील. म्हणजे जुने व्हिडिओज म्हणते, जुने नाही, आता जी नवीन गाणी पण करशील त्यानंतर पण ते अजून वेगवेगळं. इट कीप्स चेंजिंग, राईट? इट कीप्स चेंजिंग. दॅट इज नॉट, दिस इज फॉर कॉन्टेंट. दिस इज फॉर कॉन्टेंट. फॉर सॉंग्स तो इट इज व्हॉट ब्रीफ इज देअर कम्प्लिटली विथ द डिरेक्टर. काय म्हणले आणि काय पाहिजे तिथे. त्यात मी म्युझिकली ट्राय करतो की काय करू शकतो अजून जास्त. पण आधी तर मला एवढं म्युझिक येतच नव्हतं की जितकं मी टाकू शकेन त्याच्यात. पण आता या स्टेजला आलो मी, मला असं वाटतं की एका ट्रॅकमध्ये सगळं टाकू, मी हे पण ट्राय करतो ते पण ट्राय करतो, मग ते खराब होऊन जातं. त्याच्याने तसं चालत नाही. तर जे काय कोणी सांगितलंय, कोणी असाइन केलंय तसं तसं करत राहायचं. आणि आता ते मी जास्ती करून मला म्हणजे मेजर काम मी जिंगल सध्या चालू आहे. फिल्म्स एक दोन मध्ये येत राहतात, मग काहीतरी कोणतरी डिरेक्टर म्हणतो हे पाठव ते पाठव, ते चालू असतं. पण दॅट इज नॉट दॅट फ्रिक्वेंट येट. बट मोस्टली आय एम डुईंग जिंगल्स राईट नाव. तर त्याच्यात तर क्लिअरली असाइन केलं जातं की हे आहे असं असं करायचं, ह्याच्यात हे असायलाच पाहिजे, हे अजिबात नसायलाच पाहिजे, हे इथे जायचंच नाही आपल्याला. तर तितक्या गिव्हन कन्स्ट्रेंट्स मध्ये किती काम करता येईल ते चालू सध्या. इंटरेस्टिंग. पण म्युझिक नेहमीच होतं ना, म्हणजे फ्रॉम व्हॉट आय नो की कीबोर्ड तर होताच फॉर शुअर. आणि मग कीबोर्डचं पुढे एवढं सगळं काय 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 कसं झालं? कीबोर्ड होता आधीपासून, आणि मग कीबोर्ड असल्यावर काय झालं, एकदा मी म्हणजे 13-14 वर्षाचा असताना माझा आवाज बदलायला लागला. आणि तेव्हा मग ते हे सगळे हिमेश रेशमिया वॉज ऑन द पीक दॅट टाइम. अँड ऑल दीज सॉंग्स, अक्सर विच वॉज आशिक बनाया आपने, सुरूर, दे वर ऑल इन लाईन. तर तेव्हा माझा आवाज चेंज व्हायला लागला. तर थोडं थोडं मी काढायला लागलो तसा आवाज त्यांच्यासारखा. मी तसं ते गाणे गायला लागलो. माझं पहिलं गाणं मी कॅसेटवर रेकॉर्ड केलेलं, आशिक बनाया आपने. हा, तर कारण ते मला सेम पण ते असं होतं की त्याच्यासारखं गायचं. हा, मिमिक्री बेसिकली, की तसा आवाज काढायचा. तर ते आवाज काढता काढता ते सूर कॉपी करायला लागलो. म्हणजे तर सूर कॉपी करायला लागलो तर मला कळलं अच्छा गाता पण येते, आई वडिलांना पण गायला कशा गाऊ शकतो. तर हळूहळू गायला लागलो. मग कीबोर्ड वाजवता गायला लागलो. तर कीबोर्ड वाजवता गाताना कळालं की हे परफॉर्म पण करता येऊ शकतं. मग परफॉर्म करायला लागलो. मग इव्हेंट्स करायला लागलो. मग आपले शोज केले थोडेसे. पण मी तितके पूर्ण वेळ दुसऱ्यांचीच गाणी गात होतो आतापर्यंत. पण म्हणजे मी रिसेंटली एक स्टेज शो केला, तिकडे शो मध्ये मला स्लॉट दिला होता. तिथे मी पहिल्यांदा गेलो आणि फक्त माझी गाणी, मग फक्त माझे ट्रॅक्स गायलो. ह्याच्या आधी मी जितक्यांदा स्टेजवर गेलो दुसऱ्यांची गाणी गायलो. तर आता होपफुली पुढे पण जेव्हा पण स्टेजवर जाईल की मला आपलं बँक एवढं करायचं, सॉंग बँक, की नुसते आपली गाणी गाता आली पाहिजे. पण आता जसं 1, 2, 3, 4च्या निमित्ताने एक असं गाणं आहे जे रिलीज झालंय आणि जे आम्ही एका फिल्ममध्ये बघणार आहोत. पण आय एम शुअर की जेव्हा तू तुझ्या स्टुडिओमध्ये असतोस आणि आपण काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत असतो, तेव्हा असे खूप ट्रॅक्स असतील किंवा असे खूप कॉम्पोजिशन असतील तू बनवले असतील. अरे मी तुला अनरिलीज्ड. माझ्या व्हॉइस मेमो मध्ये कालच दाखवत होतो. आता हे बघ, असं आहे, त्याच्यात किती दिसेल मला माहित नाही. पण हे आता हे 2018 पासूनचे जे काही आयडिया झालेत ते सगळे मी पटकन रेकॉर्ड करून त्यात ठेवतो. तर हे सगळी लिस्ट आहे ती जे गाणे नुसते डोक्यात आहे आणि असे बनवले नाहीत. तर कम्प्युटरमध्ये पण असे खूप फाईल्स आहेत, ते बनवलेत, अर्धे बनवले. पण स्किल लेवल पण हळूहळू डेव्हलप होतं ना. आता येतच नव्हतं तर काय करणार मी. पण डोक्यात माहिती असतं की यार असं आपल्याला गाणं काहीतरी करता आलं तर मजा येईल. तर तेवढं केलेलं आहे. त्याच्यानंतर स्किल संपून गेलं. पण मग ती अर्धी प्रोजेक्ट फाईल असे खूप पडलेले आहेत. पण आता जसं जसं स्किल हळूहळू वाढतंय बाय विथ एक्सपिरियन्स ऑल्सो, तसं जाऊन मी समटाईम्स आय रिव्हिजिट. इनफॅक्ट दिस ट्रॅक 1, 2, 3, 4 मध्ये जे गाणे लव चुंबक, ते त्याचा जो बीट होता तो मी कधीतरी आधी बनवून ठेवला होता असंच, की हे बीट मस्त वाटते अरे कधी मी वापरेन. तर असं मला ब्रीफ आला तर मी त्याला ऐकून बघितलं की इसमें जा रहा है क्या, म्हणलं जाते. मग त्याच्यावर मला चाल लावायची होती फक्त. बट दॅट बीट वॉज देअर. तो दॅट वॉज सम 2018 मध्ये मी कधीतरी असंच रॅन्डमली बनवून ठेवलेलं. तर मला आठवलं ह्याच्यासोबत ते जाऊ शकतं कदाचित. तर त्याला मॅच करून बघितलं तर ते फॉर्च्युनेटली गेलं.
तर कधीतरी काहीतरी बनवलेलं कुठेतरी कामी येतं असं, म्हणून आय एम होपिंग की ह्या पैकी सगळं काहीतरी कामी येईल कधी. वाव, यू आर होपिंग टू. तुझी सिस्टीम म्हणजे एक आयडिया बँक आहे इन इट सेल्फ ना, की कशातून काही निघू शकतं, यू नेव्हर नो टाइप्स. करेक्ट. पण तुझं असं होतं का की कोणतं गाणं ऐकताना, खास करून आता युअर अ रहमान फॅन, युअर अ एव्ही प्रफुल्लचंद्र फॅन, त्याच्यावरती एक वेगळा विषय होणार आहे. मला तर ऍक्च्युली सकाळी वाटत होतं की साधारण हा अख्खा पॉडकास्ट एव्ही आणि AR बद्दल व्हेरी व्हेरी पॉसिबल. बट टेल मी की त्यांची गाणी किंवा इतरही कोणाची गाणी ऐकताना असं तुझ्या डोक्यात असं डायसेक्टिंग होतं का की ओ इथे हे वाजलंय, जरी तुला मुद्दामून करायचं नसेल तरी सुद्धा? ते व्हॉलंटरीली आधीपासूनच व्हायचं. म्हणजे फार लहानपणीपासून म्हणजे डोक्यात आता समजा एक गाणं चालू तर 5 ट्रॅक्स मध्ये वाजते ते माझ्या डोक्यात की हे असं 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 असं. आता फॉर्च्युनेटली AI आलंय, तर आता ते सॉफ्टवेअर्स आलेत की ज्यात मी कुठलंही गाणं टाकून यू कॅन स्प्लिट इट इन टू मल्टिपल ट्रॅक्स. तर ते खूप भारी गोष्ट आहे. ते इतकं माझं आयुष्य सोपं झालं त्याच्याने ना, की कुठलं तरी ऐकायचं असेल पटकन त्यात टाकतो मी आणि ऐकतो की अच्छा हे असं कसं केलंय. तर ते डोक्यातून म्हणजे आता पण आहे, कुठलंही नवीन गाणं पण ऐकताना आपोआपच ते डोक्यात स्प्लिट होऊनच वाचतं की अच्छा हे मागे चालू आहे, 4 ट्रॅक चालू आहे, हा बंद करून आता आय कॅन. आणि इव्हेंच्युअली इट हॅज इव्हॉल्व्ड ऑल्सो, सो नाव आय कॅन डू इट बेटर. वाव. बट म्हणजे कंपोजर्सचे स्मार्ट मूव्स पण असं तुला हो थोडे कळतात. म्हणजे ऍव्हरेज कंपोजर्सचे कळतात, खूप स्किलफुल कंपोजरचं कळत नाही की बाबा हे मी कसंच केलं, असं कसंच सुचलं, ते नाही समजत. पण ऍव्हरेज कोणी कंपोजर असेल तर कळतं की अच्छा हे असं आहे, इथे असं केलंय, नाही तर हे नसलं असतं तर. म्हणजे आणि खूप लेट मला हे पण कळलं की शब्दांचं खूप महत्व, म्हणजे मला नव्हतं कळायचं आधी. मला वाटायचं की काही पण टाका, कारण आपण ऐकतो की जुरासिक पार्क में सुंदर से चेहरे ना जॅझ म्युझिक गाय असं काहीतरी. मला वाटायचं हेच, म्हणजे हे मला आवडतंय, मला काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे हे. पण इव्हेंच्युअली मला कळालं की शब्द पण चांगले असतील तर त्याचा एक फोनेटिक इम्पॅक्ट असतो, तर त्याचं हळूहळू म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा मला हळूहळू कळत आहेत. अजून आय एम इन दॅट प्रोसेस ओनली की आता अजून पुढच्या एक 5-8 वर्षानंतर आपण जेव्हा भेटू तर माझं काहीतरी वेगळं हे असेल. आय एम शुअर. पण टॉकिंग अबाउट थोडंसं म्युझिक प्रोडक्शन, म्हणजे जेव्हा पण कंपोजर्स येतात, ऑफकोर्स आपण आयडिया कशी आली ह्याच्याबद्दल बोलतो, इन्स्पिरेशन बद्दल बोलतो, किंवा कोणत्या टाईपचे साऊंड्स इंटरेस्ट करतात त्याच्याबद्दल बोलतो. पण ऍट द एंड ऑफ द डे, जसं इव्हन फॉर अ रेडिओ जॉकी यू हॅव टू वर्क ऑन द सिस्टम. मला किती बाप बोलतायत असो अथवा नसो, पण जर मला माईकच वापरता येत नसेल आणि मला माहितच नसेल कोणतं बटन दाबायचं तर इट इज युजलेस. तर तसं इन युअर केस, तुझ्या व्हिडिओजमध्ये पण आम्ही तुला नेहमी तुझ्या स्टुडिओमध्ये बघतो अराउंड युअर सेटअप, तर ते सगळं तू कधी शिकलास? आणि जसं कुकिंग मध्ये लोकांना ती रेसिपी बनवण्यातच जास्त मजा येत असते, मोर दॅन डिश पूर्ण होईल आणि मी ती खाईन आणि टेस्ट करेन, तसं तुझ्या बाबतीत होतं का की यू एन्जॉय ते प्रोडक्शन आणि त्याची प्रोसेस? 100% आय एन्जॉय एव्हरी बिट ऑफ इट. आणि म्हणून ते जे अर्धे बनवलेले प्रोजेक्ट फाईल्स आहेत ना, आता मी परवा एक बनवलं शनिवारी एक गाणं, त्याची चाल लावली, मला इतकी मजा आली बनवायला, कारण ते बनवताना असं वाटलं की खूप काहीतरी भारी आहे. दुसऱ्या दिवशी जाऊन ऐकलं, मी म्हणलं हे इतकं बकवास, ह्याच्यापेक्षा गाणं कुठलं नाहीये, इतकं बेसिक. तर तेव्हा बनवताना खूप मजा येते. हे मी शिकलो इंटरनेटवरनं सगळं, एव्हरीथिंग राईट फ्रॉम वॉट system to buy and what software to install, from what is an analog chord. And also I had engineering केली तर मला थोडंफार बेसिक नॉलेज साऊंड प्रॉपगेशनचं होतं. एक सब्जेक्ट होता आम्हाला, पॉलिटेक्निकमध्ये होता एक आणि इंजिनिअरिंगमध्ये पण होता. तर त्यापैकी थोडं मला एक की साऊंडचे बेसिक प्रिन्सिपल्स आणि हे अॅनालॉग डिजिटल हे एवढं माहिती होतं मला. तर ग्राफिकली रिप्रेझेंटेशन मी अजूनही करू शकतो, पण ऍप्लिकेशन ऍक्च्युअल कुठली कॉर्ड कुठे लावले आणि काय होतं, एक्झॅक्टली आउटपुट कसं पाहिजे ते मी सगळं म्हणजे तेव्हा तर मी जेव्हा शिकायला लागलो 2014-15 तेव्हा युट्यूबवरती फार कमी चॅनल्स होते जे शिकवत होते ट्युटोरियल. आता तर खूप आहेत म्हणजे. आणि आता चॅट जीपीटीला डिरेक्टली विचारू शकतो की काय प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे हिंदी मराठी कुठल्याही भाषेत तो उत्तर देऊ शकतो. तर ते आहे. पण तेव्हा सगळं युट्यूबवरनं, युट्यूब नसतं तर मला तर खूप आवड गेलं असतं. म्हणजे मी वाचायला खूप बोर होतं मला. मॅगझिन्स वाचून हे वाचून तर मी कधीच शिकलो नसतो. मला अजून सुद्धा मला सॉफ्टवेअरमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आय जस्ट पुट दॅट प्रॉब्लेम ऑन युट्यूब, आय सी द व्हिडिओ अँड आय सॉल्व द प्रॉब्लेम. वाव, हे सगळं सेल्फ टॉट इन अ वे. खूप मजा येते. पण आता तू इंजिनिअरिंग म्हणालास तर तू सिंहगड युनिव्हर्सिटीला होतास? हा, मी ह्याला होतो
सिंहगड इन्स्टिट्यूट वडगाव कॅम्पस पुणे. राईट. तर त्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या काहीतरी सिंहगड फेस्ट बद्दल मला माझ्या एका मित्राने सांगितलं आणि की म्हणे हे खूपच बाप असतं वगैरे. तर म्हटलं जरा तुला विचारावं. करंडक नावाचं एक हे असतं तिकडे फेस्टिवल. ओके. तर तिकडे मी पार्टिसिपेट केले आणि तिकडच्या आजूबाजूच्या दुसऱ्या कॉलेजेसमध्ये पण पार्टिसिपेट करायचो, गायचो मी. तर तेव्हाचे माझे अंकित तिवारीचे गाणे गायचो मी. वाव. कारण ते पण मला आवाज मॅच व्हायचा. तर मी कॉम्पिटिशन मध्ये जाऊन तसं गायचो तर लोकांना खूप भारी वाटायचं की अरे सेम कसं गातोय म्हणून. तर त्यात मी पार्टिसिपेट केलो, काही जिंकलो पण आहे. आणि करंडकमध्ये मी डुएट गायलो होतो माझ्या मित्रासोबत. प्रफुल एक माझा मित्र होता, त्याच्यासोबत आम्ही डुएट जिंकलो होतो तिकडे. वाव. जतीन ललित मधले जतीन का ललित दोन्हीपैकी मला कुठलेच कोण माहित नाही, पण ते आले होते जज करायला. आणि आम्ही ते गायलो होतो. माऊली गायलो होतो एक मराठी गाणं आणि अशी काही गाणी मी केले, पार्टिसिपेट केले मी तिकडे. पण तेव्हा तू कशावर ऐकायचंस म्युझिक? जसं तू म्हणालास युट्यूब तितकं डेव्हलप्ड नव्हतं फॉर एक्झाम्पल. नाही 2014-15 पर्यंत होतं ना. नाही आणि त्याच्या आधी songs.pk त्याच्यावर ऑफकोर्स songs.pk वरून डाउनलोड करून माझ्याकडे ते हे होतं MP3 सारखं छोटंसं, त्यात टाकून गाणं. माझ्याकडे अजून आहे फोल्डर. त्यात कुठले गाणे तुला सांगू का माहिती? ऍक्सेंट, तुला ऍक्सेंट नावाचा आर्टिस्ट माहिती का तुला? दॅट्स माय नेम ते होतं त्याच्यामध्ये, त्या टाईपचे एकॉनचे स्टार्टिंगचे गाणे. हा त्यात. आणि हिंदीमध्ये देवडीचं पूर्ण अल्बम होता त्यात. तो मी रिपीटवर ऐकायचो, म्हणजे बॅक टू बॅक. आय डिडंट केअर की मी 40व्या वेळेस ऐकतोय हे गाणं, बट आय डिडंट केअर, आय लव्हड इट. त्रिवेदी ऑब्सेशन खतरनाक. तर ते होतं. आणि लिंकिन पार्कचं काही असेल, मग ग्रीन डेचे काही होते गाणे, काही ठराविक गाणे ते मी खूपदा तेच ऐकत राहायचो, कारण देर इज नो अदर ऑप्शन. आणि तेव्हा तू फक्त तुला मजा येते म्हणून ऐकायचं, तेव्हा असं काही नव्हतं की नाही तेव्हा होतं. मी तेव्हा म्हणजे तसं आपल्याला जमेल की नाही असं माहिती नव्हतं, त्याला प्रोफेशन करता येईल की नाही नव्हतं माहिती. एक्झॅक्टली. हा म्युझिक प्रोडक्शन मी अरेंजमेंट म्हणायचो तेव्हा त्याला. तर पण एवढं माहिती होतं की आपल्याला चाल लावता येत नाही, जे येत नाही ते माहिती होतं की आपल्याला जमत नाही, शब्दांचं आपल्याला कळत नाही. पण एखादी कोणाची दुसऱ्याची चाल असेल तर मी नंतर जेव्हा फ्रीलान्सिंग करायला लागलो तेव्हा मी दुसऱ्यांच्या चाली घ्यायचो आणि ते मला म्युझिक प्रोडक्शनसाठी हायर करायचे. तर मी कव्हर्स बनवून जेव्हा टाकायला लागलो, लोकांनी बघितलं इंटरनेटवरती की त्यांना आवडतंय, तर ते म्हणायचे की यार तू त्याच्यात साऊंड चांगला आहे, तर तसं आम्हाला हे गाणं आहे आणि हे करून दे मला. तर तेव्हा मी व्हिडिओ टाकल्यावर मला एकदा कुठून तरी कुठून होतं देहरादूनवरनं कोणतरी माणसाचा त्यांनी नंबर घेतला मला मेसेंजरवरती आणि कॉल केला. आणि तो होता, वी वर बोथ अमित त्रिवेदी फॅन्स. दॅट इज हाऊ वी बॉन्डेड. अँड सम गाय फ्रॉम देहरादून कॉल्ड मी अँड ही टोल्ड मी की तुला शिकायचं असेल ना, तर म्युझिक प्रोडक्शन बद्दल तुला माहिती असेल तर एक काय रेकॉर्डिंग रेव्होल्युशन नावाचं युट्यूबवर चॅनल आहे, त्याच्यावर तुला शिकायला मिळेल. That is how he recommended me recording randomly because I was and through Amit Trivedi connection we met because we were part of the same Facebook group. So he saw that I used to consistently keep on putting Amit Trivedi songs and this Facebook group चे दिवस. तर त्यांनी रेकमेंड केलं आणि तसं मग आय गॉट टू दॅट युट्यूब चॅनल जिथे मला शिकायला मिळालं. म्हणजे इट्स व्हेरी रॅन्डम बट इंटरनेट इज अमेझिंग. सिरियसली म्हणजे युट्यूब झालं, फेसबुक झालं, इन्स्टाचं झालंच. इट इज क्रेझी. व्हॉट आर द चान्सेस दॅट मी औरंगाबादमध्ये बसून, मी संभाजीनगरमध्ये बसून त्यांच्याशी बोलतोय आणि रॅन्डम माणूस मला सांगतोय रेकमेंड केलं. आणि दॅट चॅनल हॅज रिअली हेल्प मी लर्न सो फास्ट की इट्स व्हेरी व्हेरी क्रेझी. पण जसं तू म्हणालास की तू आहेस संभाजीनगरचा आणि पुण्याला पण होतास आणि मुंबईत तर आता आय एम शुअर कामानिमित्त आणि ह्याच्या त्याच्या निमित्ताने असेलच. तर साऊंड वाईज जरा डिस्क्राईब करून सांग ना की छत्रपती संभाजीनगर कसं होतं. तर मुंबई मी आय कॅन इमॅजिन की लेट्स से इफ मुंबई वॉज अ सॉन्ग इट वुड बी व्हेरी किओटिक. इफ पुणे वॉज अ सॉन्ग it would be calmer than Mumbai, definitely. Slightly more pleasant, slightly more upbeat also. Sambhajinagar is mostly on the calmer side only. Very calm. अजून शांत. बरंच शांत. स्पेशली माझं जे घर आहे तिकडे, इट्स म्हणजे खूपच मस्त. आजूबाजूला गायी वगैरे अशा आहेत, माझ्या घरासमोरच गायीचं गोठा. करेक्ट. खूप छान. ओ गॉड. ओके. पण त्यावेळेला तू जसं म्हणालास की तू कीबोर्ड वाजवायचास, अजून इन्स्ट्रुमेंट वाजवायचास तू?
मी गिटार थोडं थोडं शिकलो होतो, पण त्यात हात दुखायचे तर तेच बोरिंग, म्हणजे थकून जातो त्याच्यात, म्हणून नाही थकून जातो त्याच्यात. कीबोर्ड इज समथिंग दॅट वेन एव्हर पीपल आस्क मी कुठून सुरू करायचं, आय नेव्हर रेकमेंड गिटार, बिकॉज द चान्सेस ऑफ यू पुटिंग इट डाऊन अँड लिव्हिंग इट आर मोर. कीबोर्ड यू डोंट हॅव टू स्ट्रगल टू प्रोड्यूस अ साऊंड, बटन दाबले की आवाज येतोय, तर ते शिकायला सोपं असतं. तर स्टील माय प्रायमरी इन्स्ट्रुमेंट इज कीबोर्ड ओनली. स्टेजवर पण मी कीबोर्डच जास्त प्रेफर करतो. ओके. जसं मगाशी मी ए.आर. रहमान आणि ए.व्ही. प्रफुल्लचंद्र बद्दल बोलले, तर थोडंसं आपण त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे, नाही तर मला कसं तरी होईल. तर ऑफकोर्स रहमान सरांबद्दल तर येऊच, पण आय वॉन्ट टू स्टार्ट विथ ए.व्ही. की कसं तू, व्हॉट वॉज तुझं ए.व्ही. गाणं ज्याच्यानंतर तुझं झालं की हा कोण आहे यार. मी तुला सांगतो, मी हे ऐकलं होतं ते सिरियल जी यायची, कळलं. तुझ्या तर जीव रंगला, तुझ्या तर जीव रंगला, ते ऐकलं होतं. मला खूप नंतर कळलं की एक्झॅक्टली मला ते आवडलं होतं ते गाणं. आणि ऐकले एक लक्षात येतं ना की कुछ तो अलग आहे, ते बाकीचं जे चालू आहे त्याच्यापेक्षा साऊंड काय तर मस्त वाटतं, भारी ऐकून. तर मी तिकडे वाचलं होतं नाव की कोणी बनवले बघूया, ए.व्ही. प्रफुल्लचंद्र. आलं म्हणलं कोणी साऊथचं कोणतरी असेल इथे मराठी, कारण असं वाटतं ना साऊथचं गाणं. तर मग ते नंतर मी मेन डिस्कवरी वॉज हे नाळ 1. ओके. जाऊ दे नवं वॉज अ व्हेरी नाईसली प्रोड्युस्ड, व्हेरी स्वीटली. त्याचा मेकिंग व्हिडिओ बघितला होता, कमाल आहे ते, खूपच सुंदर गाणे ते, म्हणजे मला खूप आवडलं होतं ते. तिथे बघितलं नाव परत, ते पण ए.व्ही. प्रफुल्लचंद्र. मग मला कळालं की हे लिंक आहे कुछ, कारण आपोआप एक सिमिलर साऊंडच्या कडे आपलं आपोआप लक्ष जातच की आता हे. त्यांनी माझ्या पॉडकास्टमध्ये पण ते म्हणलेत बघ ते, की आपल्या इंडेक्सचा माणूस आपल्याला आयडेंटिफाय होऊन जातो लगेच की. तर तसं झालं, नाव मी डिटेक्ट केलं. मग त्यानंतर आय यूज टू फॉलो अप, की जेव्हा पण त्यांचं काही येतं आय यूज टू लुक अप फॉर इट. म्हणजे आता व्हिडिओ वगैरे व्हायरल झाल्यावर मी त्यांना आधी मेसेज, म्हणजे सगळ्यांना, म्हणजे जितके लोक मला आवडतात सगळ्यांना मेसेज टाकून ठेवले. ए.व्ही. वॉज देअर. ए.आर. रहमानांना तर मी आधीपासून टॅग करतच राहायचो. अमित सर होते, अनुराग कश्यप होते त्याच्यामध्ये. सगळ्यांना मी आधी, त्यांनी माझा डीएम उघडला असेल त्यांना ऑलरेडी 10 मेसेजेस दिसले असतील तिकडे. काय मेसेज केलास म्हणतो त्यांना की तुमच्यासोबत काम करायचं, ए.व्ही. सरांना नाही सगळ्यांना भेटायचंय काम करायचं. म्हणजे मी स्वतःला इतका क्रेडिबल समजतच अजूनही नाही समजत की काम सोबत करता येईल. पण असं की जाऊन भेटायचं नुसतं बाबा, बघायचं स्टुडिओमध्ये. आणि तेव्हा तर 2018-19 आय वॉज ट्राईंग की मला कोणाच्या स्टुडिओमध्ये असिस्टंट म्हणून कोणी ठेवून घेतलं तर खूपच मजा येऊन जाईल. जस्ट टू सी की कसं काम करतात, ह्यांनी कसं केलं, हे कसं करतात, ते शिकायला म्हणून. ते तर इच्छा अजून पण आहे माझी, पण आता मी लायबिलिटीज थोडे वाढून घेतल्यात माझ्या, तर मला एवढा वेळ नाही माझ्याकडे. पण दॅट वॉज द आयडिया की ह्यांनी कुठून पण मला बोलून घेतलं आणि मला बसवलं की बाबा तू, मी झाडू मारायला तयार होतो की बाबा स्टुडिओमध्ये बोलवा, मी झाडू मारेन, मला पण बघू द्या तुम्ही करताना, म्हणजे शिकता येईल पटपट. फॉर्मली ट्रेनिंग नसल्यामुळे जिथून पण काही पण मिळेल ते पटपट घ्यायचा प्रयत्न करायचो. आणि मग आफ्टर ए.व्ही. ना तू मेसेज केलास आणि डिड ही रिप्लाय? ही रिप्लायड लेटर देन. नंतर त्यांनी त्यांना कोणतरी माझा व्हिडिओ का काहीतरी दाखवला असेल, तर ही रिप्लायड अँड आय इमिडिएटली टुक द ॲड्रेस. म्हटलं कधी येऊ भेटायला सांगा तुम्ही. तर आय वेंट ॲट हिज हाऊस. फर्स्ट टाइम आय मेट, मुंबईचं गोरेगावला घरी गेलो. तर मी घरी गेलो, माझ्या घरच्यांना फोन केला, म्हणलं रात्री चाललोय ए.व्ही. सरांना भेटायला 10 वाजता वगैरे. त्यांनी बोलवलं, म्हणलं येतो एका तासात. तर मी गेलो त्यांच्याकडे, आम्ही बोलायला लागलो, गप्पा मारल्या त्यांच्याकडे. त्यांच्या घरीच मला 2 वाजले. 2 वाजल्यानंतर ते म्हणे चल स्टुडिओला आता. तर तिकडेच बाजूला त्यांचं स्टुडिओ होतं. मग स्टुडिओला गेलो, सकाळी 5-5:30 तिथून निघालो मी. ओ माय गॉड. सो वी केप्ट ऑन टॉकिंग, आय केप्ट ऑन आस्किंग हिम क्वेश्चन्स की हे कसं केलं, ते कसं केलं, ह्या कंपोजरबद्दल तुम्हाला काय वाटतं, ही चाल कशी वाटते, हे गाण्याचं हे कसं केलं. मग त्यांनी मला प्रोजेक्ट फाईल दाखवला स्टुडिओमध्ये की कसं केलं, म्हणजे व्हेरी. आणि मग मी म्हणलं की माझं गाणं तुम्हाला कसं वाटतं, मी विचारलं, मग फीडबॅक घेऊ म्हणलं कसं वाटतं, तुम्हाला म्युझिक कसं वाटतं, हार्मोनिज वगैरे चांगलं करतोस तू. म्हणलं तुम्ही खरं सांगा, मग तुला रिवर्ब वापरता येत नाही अजून. मी म्हटलं हेच मला हेच पाहिजे. म्हटलं हू टेल मी ना, म्हणून मला वाटलं की गुड परफेक्ट. म्हणजे फीडबॅक मी त्यांच्याकडनं घेऊ शकतो. खूप ऑनेस्टली ते सांगतात की तुला हे जमत नाही, तू हे नॉब तुला हे करता येत नाही, त्यासाठी तू ते वापर, त्याला तुला चांगलं जमेल. तर म्हणजे फॉर्च्युनेटली आय हॅव फाउंड पीपल हिअर हू आर व्हेरी ऑनेस्ट
अँड दॅट रिअली हेल्प्स मी टू बिकम अ बेटर आर्टिस्ट. प्रीतम सरांना मी एकदा पाठवलं होतं. प्रीतम सरांना गाणं पाठवलं होतं असंच, की बघा तुम्हाला कसं वाटतंय. मी उतलिंगो मसलिंगो एक सिंगल सोलो बनवलं होतं. तर त्यांनी फॉर्च्युनेटली त्यांनी रिप्लाय केला, त्यांना वेळ पण मिळाला ऐकायला, त्यांनी ऐकलं आणि फीडबॅक द्यायला कॉल केला. आणि फीडबॅक म्हणजे एकदम आवडलं, व्हेरी नाईस. कसं म्हणे की लेकिन बस मिक्सिंग किसी और से करवा लेना, की मिक्सिंग का त्यांना वाटलं की असं. मी म्हटलं ओके बेस्ट सुपर. मला म्हणजे कोण सांगेल मला की मिक्सिंग माझी, कारण माय इयर्स आर नॉट दॅट ट्रेंड येट. आय कांट फाइंड द स्मॉल नुआन्सेस जे त्यांना कळायला असेल की यार ह्याच्यात ना हे 3-4 गोष्टी चुकल्या आहेत, बाकी याचं बरोबर आहे. तर त्यांनी मग फोन ठेवला, परत फोन केला की बघ तुला वाईट नाही वाटलं ना की तुम्ही असं काही म्हणलं. व्हेरी स्वीट. म्हटलं अरे सर क्या बात कर रहे हो यार. म्हणजे खूप म्हणजे इथे फॉर्च्युनेटली मला आय नेव्हर एक्सपेक्टेड दिस. म्हणून मला वाटलं की खूप हे लोक बिझी असतात, ह्यात त्यांनी माझं गाणं ऐकलं हेच मला खूप वाटायचं. पण त्यांनी फोन करून फीडबॅक देणं आणि लक्ष देऊन ऐकणं की बाबा हे चुकलं, बाकी तू करून घे, खूप मोठी गोष्ट आहे बघायला गेलं तर. आणि हेच म्हणा ऍक्सेस जो आहे ना, दॅट इज प्राइसलेस. राईट, दिस इज प्राइसलेस. 100%. एव्हीचं म्युझिक तू कसं डिस्क्राईब करशील? तुला काय वाटतं काय आहे त्यात? हे बघ, एक तर आहे की खूप प्युरिटी आहे की ते ना, मला जितकं माहिती की ते कुठली खोटी गोष्ट नसते त्यांच्या ट्रॅकमध्ये. खूप खूप खरं आहे की त्यांना जे एक्झॅक्टली हे आहे असं आहे का, आता कसं समजवायचं ते इट्स व्हेरी डिफिकल्ट. पहिलं त्यांचं नॅचरल जे साऊंडचं जो चॉईस आहे ना, त्यांना जे साऊंड आवडतात, 4 समजा 10 साऊंड्स असतील, त्यापैकी मला म्हणजे क्वालिटी वाईज 1 नंबरचा साऊंड इज व्हेरी गुड, 10 नंबरचा इज बॅड. इव्हन जनरल परसेप्शनसाठी. तर म्हणजे माझ्या अकॉर्डिंगली आय विल ऑलवेज गो फॉर द 6th वन, की दॅट इज माय केपेबिलिटी ऑफ माय इयर टू आयडेंटिफाय अ बेटर साऊंड. हिज केपेबिलिटी ऑफ अंडरस्टँडिंग अ गुड साऊंड इज 1. ही कॅन डू दॅट, असं मला वाटतं. इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह दो, बट त्यांचं नॅचरल साऊंड सिलेक्शन अँड ही युजेस सायलेन्सेस व्हेरी वेल. खूप जास्त. मी ऍक्च्युअली तुला विचारणार होते. इट ओनली रिक्वायर्स अ लॉट ऑफ करेज, की मला नाही जमत की माझ्या ट्रॅक्समध्ये मी सायलेन्सेस, मला भीती वाटते की, कारण आता अजून एवढं स्किल लेवल नाहीये, तर असं वाटतं की काही नाही काहीतरी टाकून देतो इथे आपण थोडं गिटार टाकतो, इथे बेस टाकून देतो, कारण काही मिस झालं तर लोकांना नाही कळालं तर. ही विल स्टार्ट द सॉन्ग विथ अ बेस लाईन विच विल प्रॉबेबली यू वोंट बी एबल टू हिअर विथ अ विस्पर. गोदावरीमध्ये त्यांनी विस्पर पासून सुरू केलंय. मध्ये देअर आर सायलेन्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग. त्यामुळे डराव सुपर. वॉट अ ट्रॅक यार, वॉट अ ट्रॅक होतं. आय मीन विस्पर मध्ये ना, खूप सुंदर. आणि गॅप्स टाकायला म्हणजे कुठेतरी द ऑफिस मध्ये म्हणतो, बघतो द ऑफिस बघितलंस तू? द ऑफिस मध्ये तो पॅम असते, ती पेंटिंग लावते तिकडे आणि तिला कोणतरी म्हणतं की, ती विचारते, ते लोक बघायला येतात एक्झिबिशन मध्ये, तर ती उभी असते, तर ते म्हणतात की हा हे नॉर्मल आर्ट आहे, काही नाही. रिअल आर्ट रिक्वायर्स करेज. तर तिला खूप वाईट वाटतं की माझ्या करेज नाही का. But that is so true. It is true. Ki if you are so sure about what you want to project, then you would put that silence because you know that it is not required. Nothing is required there. पण आता जे नौखे कलाकार असतात त्यांना ते जमत नाही. पण ही आयडेंटिफाय करणं इज ऑल्सो थिंग. आय थिंक यु नो त्या दिवशी देवदत्त बाजी वॉज हिअर. ही इज अगेन असा एक कंपोजर जो मला पण खूप एक्सपेरिमेंटेटिव्ह वाटतो की ह्याच तुझं एव्ही टोल्ड यू ना की ती कॉर्ड मॅच होणारी माणसं आपल्याला नॅचरली सापडतात आणि आपण आयडेंटिफाय करतो. सो त्यांनी मला ऍक्च्युअली म्युझिक मधल्या सायलन्स बद्दल खूप छान सेम व्हॉट यू सेड ना त्यांनी सेम सांगितलं. आणि ही गेव मी ए आर रहमानचं एक्झाम्पल की त्यांनी सांगितलं की कसं ते 4 बार्स सायलन्स मध्ये टाकतील आणि यू विल बी लाईक ही इज लाईक प्रिपेअरिंग यू की आता पुढे जे मी तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला पचेल यासाठी तुम्ही एक थोडासा छोटा ब्रेक घ्या. पण तेवढा अथॉरिटी आणि कंट्रोल पाहिजे ना की इथे काही नाहीये, तुम्ही बसा आणि ऐकणार माणूस, ऐका तो सायलेन्स. पण तर तितकं करेज लागतं त्याला की बाबा हे असंच आहे. आणि करेज कुठून येतं? कॉन्फिडन्स आणि क्लॅरिटी. डोक्यात क्लॅरिटी असेल तर करेज येऊन जातं. मी आय कॅन ट्राय दॅट. मी असं रँडमली सायलन्स टाकू शकतो माझ्या ट्रॅकमध्ये, बट आय एम ओनली नॉट कन्व्हिन्स्ड. तर द चान्सेस ऑफ पीपल ड्रॉपिंग आउट दॅट ट्रॅक ऑन दॅट पॉइंट आर मोर. राईट, व्हेरी इट्स क्रेझी. रहमान सरांबद्दल काय सांगशील तू? काय नाही सांगायचं त्यांच्याबद्दल. मी त्यांना एव्ही सरांना पण विचारलं होतं. मी हेच प्रश्न विचारला त्यांना की ही इज ऑल्सो रहमान फॅन. ही इज अ बिग रहमान फॅन. आणि त्यांना म्हटलं तुम्हाला काय वाटतं ए आर रहमान? म्हणजे ए आर रहमान सारख्या माणसाबद्दल आपण बोलायचंच नाही रे.
आपण नाही बोलायला पाहिजे. आय कॅन इमॅजिन. चांगलं वाईट तू असं त्याचं विचारूच नको. बाकी सगळ्या कंपोजर बद्दल बोलले ते, AR सरांबद्दल विचारायचे म्हणजे आपण नाही बोलायचं रे, सोडून द्यायला पाहिजे. तो आहे म्हणून तो वी शुड बी जस्ट हॅपी दॅट वी लिव्ह इन अ टाइम वेअर ही इज ऑल्सो देअर. इतकं भारी लाईक यू कांट त्याचं विश्लेषण नाही करू शकत, त्याला डिकोड नाही करू शकत, अनालिसिस नाही करू शकत. पण देर आर पेजेस मी इंस्टाग्रामवर बघितले जिथे त्यांनी, देर इज अ पेज बाय नितीन दुबे आय थिंक त्यांचं नाव, ते ना व्हेरी क्रिटिकली त्याला अनालाइज करून सांगतात की व्हॉट आर द थिंग्स दॅट ही डज. ऑब्वियसली ही डझंट से दॅट इट इज बॅड बिकॉज इट इज गुड ओनली, बट ही ट्राईज टू डिकोड की काय नेमकं आपल्याला काय आवडतंय. सो इट्स प्रॉबेबली द अनप्रेडिक्टेबिलिटी ऑफ हिज ट्यून्स. जावेद अख्तरांचं पण मी एक इंटरव्ह्यू केला, त्यात पण ते हेच म्हणाले होते की इट इज द की ही ट्यून आता पुढे कुठे जाईल. घनानं घनानंच ते एक्झाम्पल देऊन सांगत होते की घन घन गिरे काय वज्रा घन घन दर. आता ह्याचा हुक कुठे आणि ह्याचा मुखडा कुठे आणि मग का रे मेघा तो अंतरा आहे का माहित नाही. दुसरा वाला अंतरा कुठे सुरू होतोय काहीच सांगता येत नाही. तर ते जे फ्लो आहे, आता हे पटाखा गुडी परवाच ऐकत होतो मी, ते सॉंगच आहे. आणि म्हणजे आय वुड नेव्हर डेअर टू डू समथिंग लाईक दिस, कारण मला वाटेल की अरे हुक नाही तर मग लोक काय म्हणतील. आणि मला तर ह्याच्यात पण केलंय, घर बंदूक मध्ये पण एवी सरांनी केलंय एका गाण्यामध्ये, गुणगुण मध्ये गुणगुण इज लाईक गुणगुण. मी त्यांना हा प्रश्न की हा पॉइंट आलेला माहित नाही, आम्ही सॉंगच्या लेंथ बद्दल बोलत होतो आणि म्हणतो की कसं म्हणजे कसं मला सांगा तुम्ही. करेज, दॅट्स करेज, की असं आहे, असंच आहे. आणि म्हणजे द मॅजिकल पार्ट इज दॅट मला ते पाठ आहे गुणगुण गाणं पूर्ण, मला पटाखा गुडी पण पाठ आहे पूर्ण. देर इज नो स्ट्रक्चर टू इट बट आय स्टील रिमेंबर द सॉन्ग बिकॉज इट इज सो गुड, द फ्लो इज सो गुड की मला पाठ आहे. आणि मग देन इट डझंट मॅटर की हुक आहे का नाही आहे का, कुठून उचललं परत गाणं, असं काहीच नाही. दे प्रॉब्ली प्ले विथ आवर सबकॉन्शियस समहाऊ दॅट ट्यून, बट देन इट इज व्हेरी हाय लेवल ऑफ स्किल इज ऑल दॅट देर इज आय थिंक. कारण खूप ते अचीव्ह करायचं यार, तसं आलं पाहिजे. त्याच्या जवळपास स्पिरिच्युअल वगैरे प्रोसेस सांगितली मला इन सिलेक्टिंग, म्हणजे जेव्हा ते साऊंड बद्दल बोलत होते की कोणते सॅम्पल्स मधनं किंवा मी रेकॉर्डिंग मधनं मी कोणते पिक करतो फॉर अ प्रोजेक्ट. तर त्यांचं झालं की मी एकदा असं इन्स्टिंक्टिव्हली जर मी एक फाईल काढली आहे ना माझ्या प्रोजेक्टमध्ये, तर आता ती मी परत नाही कुठे टाकणार, कारण आय बिलीव्ह की काहीतरी कारण आहे म्हणून माझ्याकडनं ती पिक झाली. सो आता आय विल नाव इट्स माय जॉब की मी त्याचं काय करावं, पण मी काहीतरी करणार. माझं झालं की असं एवढं स्पिरिच्युअल कसं असू शकतं. AR सरांचं पण त्यांनी कुठेतरी तरी इंटरव्ह्यू मध्ये म्हणले होते की मी सुरू करतो काहीतरी घ्यायला, म्हणजे ट्यून सुरू करतो आणि होतं असं बऱ्याचदा की नाही सुचते काय, तर मी उपवास करतो. व्हॉट? मी उपवास करतो आणि जेव्हा मला सुचतं तेव्हा मग मी स्टुडिओला जाऊन त्याला कम्प्लीट करतो आणि मग जेवतो. That's insane level of devotion. इतकं माय गॉड, दिस इज क्रेझी. आणि थँक्स टू हे सगळे इंटरव्ह्यूज जे अवेलेबल आहेत, नाहीतर ही प्रोसेस कधी कळली नसते. खूप माझ्या त्या युट्यूब मध्ये मी जेव्हा शिकलो युट्यूब कडनं, त्यापैकी खूप चंक इज फ्रॉम द इंटरव्ह्यूज, जिथून ते बोलतात. कोणीतरी कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये त्या सॉफ्टवेअरचं नाव घेतलं ज्याच्यावर ते काम करतात, तर मला कळालं लॉजिक नावाचं काहीतरी आहे, ते लोक वापरतात सगळे. तर मला कळालं की मला जे गाणे आवडतात ते लॉजिकवरती बनलेले आहेत. तर मी लॉजिक गुगल सर्चवर लॉजिक म्युझिक मेकिंग सॉफ्टवेअर, म्हणजे खूप साऱ्या अशा कोणातरी बोलण्यामधनं कळलेल्या गोष्टी आपल्या गेल्यात. राईट. पण जसं असं होतं की आपल्याला काही काही गोष्टी आवडत असतात इनिशियली, आणि त्यानंतर अर्थात विथ टाइम आपल्या आवडीनिवडी चेंज होतात. पण अशी काही माणसं असतात आपल्या आजूबाजूला ज्यांचे चॉईसेस बघून आपण कधी कधी इन्स्पायर होतो आणि आपलं होतं की हा काय ऐकतोय, पण मी पण हे ऐकून बघणार आहे की हे काय. तर अशी माणसं होती इन फ्रेंड्स, फॅमिली, अक्वेंटन्सेस. तो मीच होतो तो माणूस, मी त्यांना रेकमेंड करायचो की मी ते माझ्या ऐकत होतो ना, ते माझ्या घरच्यांपैकी किंवा माझ्या फ्रेंड्स पैकी जास्त लोकांना नाही आवडायचं की त्यांना. आणि मला ते जे ऐकतं ते आवडायचं, म्हणजे मला सगळ्या टाईपचं आवडायचं. माझ्या बाबांना अजूनही इम्रान हाशमी, ते युट्यूबवर जातात आणि इम्रान हाशमी हिट ट्रॅक्स लावतात आणि लाईनीने ते ऐकत वॉक करतात, तर त्यांना ते खूप आवडतं. मलाही आवडतं, पण मी त्यांना खूप प्रयत्न केला देवडीचा अल्बम ऐकवायचा, ते त्यांना जमतच नाही. त्यांना वाटतं की काय बोर, काय ऐकत राहतो. पण मला हे पण आवडतं, ते पण आवडतं. पण नंतर मग मी
थोडं साऊथ इंडियन म्युझिक कडे वळालो होतो इंजिनिअरिंग करताना. तर मी संतोष नारायणांना डिस्कवर केलं होतं तिकडे. तर ते मी खूप ऐकायचो. पण ते आता माझ्या अवतीभोवती जे लोक होते त्यांना नाही कळत शब्दाचं बोर होतं ना. तर तसं व्हायचं ते. कारण पण आय लिसन टू ॲब्सोल्युटली एनिथिंग बिकॉज वर्ड्स वाईज ॲज आय टोल्ड यू आय एम व्हेरी वीक. तर आपल्याला ते कळत नाही. तर मग काय मल्याळी आणि काय कन्नड सगळं सेमच. घरी मराठी पण ऐकायचं खूप. मराठी यार अनफॉर्च्युनेटली खूप कमी घरी. हा म्हणजे घरी मराठी म्युझिक तर नाहीच जास्त ऐकलं. कारण मराठीमध्ये तेवढं प्रोड्यूस पण कंटेम्पररी मध्ये कमीच होतं ना. म्हणजे जुनी गाणी असतील तर असेल पण मराठीमध्ये मी जास्त ऐकलेलं नाही. पण बरंच ऐकलेलं जितकं ऐकलं तितकं. पण खूप मराठी गाणी मी अजून नाही ऐकली. नवीन ऐकली असतील पण नाही मला आठवत नाही मराठीचं जास्त. मी तुला विचारलं कारण बऱ्याच वेळा असं बऱ्याच मराठी घरांमध्ये असं होतं की एकतर आपले घरातले जे ऐकत असतात किंवा रेडिओवरती म्हणजे इन द सेन्स ऑफ आकाशवाणी जे चालू असतं तेच आपल्या खूप कानी पडतं. आणि मग म्हणजे असं खूप 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 जुनी गाणी आहेत जी माझ्या जन्माच्या पण आधीची आहेत. ती फॉर सम रिझन मला पाठ आहेत. म्हणजे दॅट इज बिकॉज आता ते मसल मेमरी झालंय. ते रेडिओवर गाणं ऐकून 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 तुम्ही लक्ष देऊन ऐकताय किंवा नाही ऐकत आहात तुमच्या डोक्यात ते बसतं तसं झालंय. दॅट इज अ रिझन आय आस्क्ड की तुझ्या घरी पण असं काही. माझ्या घरी हिंदी असायचे जुनी गाणी हिंदी माझ्या बाबा ऐकायचे. आणि ते कुठले हिंदी म्हणजे खूप आता हे जे खूप पॉप्युलर हिंदी जुनी असतात ना ते नव्हते. ते इज व्हेरी काय एक्सक्लुझिव्ह प्लेलिस्ट होती त्यांची काहीतरी. पण लेट्स से सनमपुरी जे गातो ना सनमपुरी जे नवीन करून ते नव्हते. त्याचं दोघं व्हेरी पॉप्युलर जे गिटार घेऊन पार्टीमध्ये लोक आजही लोकांना ते मला आवडतात. पण माझ्या बाबांची जी प्लेलिस्ट होती ना जुन्या गाण्यांची ती खूपच मस्त होती. त्यात अनु मलिकचे 1980s मधला त्यांनी मोहम्मद रफी सोबत केलेलं गाणं मला नव्हतं माहिती. अनु मलिक हे ते मग त्यातला जो एक पीस आहे तो त्यांनी मग फिजामध्ये वापरला. मग त्यातनं एक दुसरं गाणं केलं त्याचं. म्हणजे हे सगळं मला माहिती कारण माझ्या बाबांची जी प्लेलिस्ट होती त्यामध्ये हे सगळे गाणी होती. इंटरेस्टिंग. लोकांचं वेगवेगळंच असतं यार सॉंग्सचं सिलेक्शन आणि ॲपेटाईट. पण थोडंसं मी जर इंस्टाग्रामचा विचार केला आता सो जे फॉर एक्झाम्पल डायलॉग मॅशअप्स जे तू केलेस राईट त्याच्यामध्ये पण तू म्हणालास तसं की असे डायलॉग्स ज्याच्यामध्ये काहीतरी तुला पॉसिबिलिटी वाटते की याच्यात म्युझिकल एलिमेंट तू ऍड करू शकशील आणि ते करणं. इन टुडेज टाइम देर आर सो मेनी गाणी जी 1.5 मिनिटाची बनतात इन द फर्स्ट प्लेस की ते गाणं 90 सेकंड्सचं आहे. तर तू जितकं ऐकलंयस तुला ज्या लोकांचं आवडतं आणि तूही जे करतोस या सगळ्याचा विचार करता तू कसं बघतोस त्याच्याकडे अबाउट 90 सेकंड्सचं आणि काय लाईक हाऊ ट्रिकी इज इट की 1.5 मिनिटात तुला इम्प्रेस पण करायचंय हुक पण करायचंय लक्षात पण ठेवायचंय सगळंच करायचंय. 1.5 मिनिटं 1 मिनिटं मला सगळं मला आवडतं. इट्स जस्ट दॅट की वेळ ड्युरेशन मोठा असेल तर यू कॅन एक्सप्लोर द साऊंडस्केप जो तुमच्या डोक्यात बनतो ना की 1.5 मिनिटात तुम्ही खूप काही नाही करू शकणार. पण यू कॅन स्टील मेक अ गुड ट्यून इन 90 seconds or 60 seconds फॉर दॅट मॅटर. वेन इट इज अ 3 मिनिटपेक्षा जास्त गाणं असतं ना देन एक ओव्हरऑल एक कुठल्याही गाण्याचं ना एक डोक्यात एक माहोल बनतो ना की हे माहोल है ये इस गाणे का लो यहाँ पे और हाईएस्ट पॉइंट यहाँ पे ह्याच्यामध्ये मला गाण्यामध्ये आहे मी. तर ते 3 मिनिटात थोडं जास्त करता येतं. जसं लेट्स से पटाखा गोडी 6 minutes. तर 6 minutes मध्ये देर आर सो मेनी व्हेरिएशन्स. सो द ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ दॅट सॉंग इन युअर हेड मस्ट बी लाईक मोर आय थिंक. बट इट डझंट मीन दॅट यू कांट मेक अ गुड ट्यून इन 90 seconds. तर मला तर आवडतं. I enjoy that because also my own attention span is not more than like I usually can't listen to a song that is more than 4 minutes, let's say. But I listen to all these songs also. But like if you tell me that I have to make a 6-minute long song, तर मला वाटेल की मी आता काय म्हणजे is it really necessary? And to make a popular song, I would always recommend की 1.5 मिनिटं is what I would really enjoy. It's not that there have been songs like recently किती आर्टिस्ट आले त्यांनी 1 मिनिटाचं गाणं केलं आणि बिकॉज द कन्झम्पशन इज थ्रू इंस्टाग्राम राईट सो इट हॅज वर्कड फॉर देम. मेक सेन्स. तुझ्या जे डब्स वाले व्हिडिओ होते डायलॉग वाले त्याच्यातला एक खूप महत्वाचा म्हणजे एलिमेंट म्युझिक तर आहेच अर्थात पण कॉमिक टायमिंग सुद्धा आहे. बिकॉज त्या डायलॉग्स मधलं जरी तो डायलॉग इन इटसेल्फ फनी नसेल. रसोडे में कोणता वॉज नॉट इन इटसेल्फ अ फनी डायलॉग जेव्हा मी सिरियल बघत होते ती बोलत होती फॉर हर वॉट एव्हर राशी भाऊ आणि ऑल ऑफ दॅट. पण तू तो चंक उचलून त्याला जसं ट्रीट केलंस त्याच्यामध्ये एक कॉमिक सेन्स होता. सो तुझ्या म्युझिक मधला हा कॉमिक सेन्स हाऊ डू यू
डिस्कवर आणि तू त्याच्या अराउंड कसं काम करतोस? कॉमिक सेन्स मला वाटतं टायमिंग जिथे येतं, टायमिंग वर्ड जिथे येतो इट इज रिदम बेसिकली. कॉमेडी इज ऑल्सो रिदम ओनली इज वॉट आय फील. नॉट जस्ट कॉमेडी बट एनी काइंड ऑफ ओरेटरशिप जे तू जे करतेस ते इज ऑल्सो रिदम. तू आता असं पण बोलू शकतेस ना माझी, पण तू अशी बोलतेस ना कारण तुला तितकं पिच व्हेरिएशनचं नॉलेज आहे, तुला प्रोजेक्शनचं नॉलेज आहे, तुला एका बीट मध्ये बोलायची सवय. आरजे लोक मी युजली पण बघितले ते खूप एनर्जेटिक असतात, खूप जोरात बोलतात आणि त्यांना बोलायची सवय असते ना. म्हणजे आता तू हसलीस तर तुला माहिती आहे की इधर हसेगा तो प्रोजेक्शन होईल, आता इकडे हसलीस तर ते येणारच नाही. तर ऑल दिस इज ऑल टायमिंग आपल्यामध्ये असतंच. म्हणून चांगले कॉमेडियन्स जे टॉपचे कॉमेडियन्स किंवा टॉपचे ओरेटर्स दे आर सम हाऊ रिलेटेड टू म्युझिक. तर मला वाटतं की म्युझिक समजा कोणाला येत असेल तर तो समहाव म्हणजे कोणीतरी चांगला सिंगर असेल तर तो कुठे ना कुठे म्युझिकशी मिमिक्रीशी सुद्धा रिलेटेड असेल, कुठे ना कुठे कॉमेडीचा टायमिंगचा सेन्स सुद्धा त्याला असेल. जर तो नसेल तर तो चांगला सिंगर पण नसेलच असं मला वाटतं. हे सगळं को रिलेटेड वाटतं मला. तर जसं लाईक आय थिंक दॅट झाकीर खान इज द वन ऑफ द बेस्ट कॉमेडियन्स दॅट वी हॅव राईट नाउ. That is the major reason behind it is that I think is that he's related to music because he's trained as a sitar player in his childhood. So the timing कळणं की कुठलं वाक्य कुठे थांबवायचं आणि कुठे ऑडियन्सला हे करायचं, कुठून कुठे उचलायचं, दॅट इज व्हेरी म्युझिकल इन अ वे. तर मला वाटतं तेच सेम अप्लाय करतो इथे पण. की एक बेसिक गोष्ट सांगतो माझ्या व्हिडिओच्या कॉन्टेक्स्टमध्ये की लास्ट जो डायलॉग असेल इथे हे संपेल ना की आता कुठलं एक्झाम्पल दे तुला, जसे बिगिनी शूट 2 pieces ओनली, बिगिनी शूट वॉट बिगिनी शूट. हे झालं, त्यानंतर मध्ये मी काहीतरी रॅप वगैरे बोललो, मग ड्रॉप आला आणि एंडमध्ये जेव्हा 2 pieces ओनली म्हणते ना त्याच्या 2 pieces जेव्हा ती म्हणते तेव्हा कट लागतो आणि तेव्हा माझं क्रेडिटचा फ्रेम येते. देर इज अ रिझन दॅट ती त्याच ह्याला येते कारण दॅट इज वेन यू गेट दॅट क्लोजर की आता हे ट्रॅक संपलाय. तर टायमिंग जे माझं कॉमिक टायमिंग तिथे हसू काय येतं कारण ते बरोबर तिकडे ते 1 सेकंड पण पुढे मागे झालं तर तिकडे यू विल नॉट गेट दॅट लाफ रिॲक्शन. तर इट इज आय थिंक एव्हरीथिंग इज म्युझिकल ओनली. वाव, इंटरेस्टिंग. पण आता तू जे करतोस फॉर एक्झाम्पल आपण मगाशीच म्हटलं की प्रोडक्शनचा पण एक खूप महत्वाचा भाग आहे की ते कसं करायचंय टेक्निकली. तर एक तर झालं टेक्निक ऑफकोर्स आणि एक झालं की जे इनहेरेंटली तुला वाटतंय की तू टेक्निक कशासाठी वापरावंस ही एक आयडिया असेल आपण म्हणूया किंवा एक कॉन्सेप्ट किंवा थॉट किंवा वॉट एव्हर. तर तुझ्या फायनल प्रोडक्टमध्ये या दोघांचा अंतर्भाव कसा असतो इन द सेन्स त्याचं कोरिलेशन तू कसं डेव्हलप करतोस, कॉन्सेप्ट तुझा आणि द टेक्निक. कॉन्सेप्ट तर छोटीच असते माझी किंवा आयडिया. आयडिया जास्त माझी खूप मोठी नसतेच. देर इज वन जोक इन दॅट एंटायर कॉन्टेंट पीस विच इज लेट्स से सच अ बोरिंग डे such a boring people. This is किंवा पाडी ओरी आहे. दिस इज लाईक हे किती 1 सेकंदाचे नसेल हे वाक्य. दॅट इज द जोक, दॅट इज द आयडिया. पण टेक्निक आता द टेक्निक हिअर इज टू बिल्ड इट इन टू अ सॉन्ग की आय कांट जस्ट कीप ऑन रिपीटिंग पाडी ओरी फॉर द एंटायर ट्रॅक. सो द बिल्डअप इज दॅट द इंट्रो इज दॅट पाडी ओरी तुम्हाला ऐकून टाकलं एकदा, मग मध्ये मला काहीतरी बोलावं लागेल तर मी मध्ये काहीतरी शब्द टाकतो विचार ऍब्सोल्युटली क्रॅप, इट डझंट मीन एनिथिंग, इट्स बकवास. तो मध्ये काहीतरी बोलायचं जस्ट सो दॅट आय कुड गेट टू दॅट पाडी ओरी द होक अगेन. सो बिल्डअप मध्ये काहीही म्हणलं इट डझंट मॅटर. नंतर जेव्हा बीट स्टॉप होके फिर से आएगा तो दॅट गिव्स यू दॅट डोपामीन की अरे हे ऐकलं तर परत आलं. दॅट इज द सिम्पल टेक्निक दॅट एव्हरीबडी युजेस इन अ रेग्युलर सॉन्ग ऑल्सो. हेच वापरलं जातं. काही लोक असतात यार सरांसारखे ते काहीच वापरत नाहीत असं टेक्निक त्यांचं वेगळं. पण युजली जे लोक ऐकतात ऍव्हरेज लिस्नर त्याला हे असतं. आणि मी आता ते बुक वाचतो, मला तन्मय भट्टनी हे सांगितलं होतं सेपियन्स नावाचं जे पुस्तक आहे ना त्याच्यात त्यांनी हे एक्सप्लेन केलं की वाय डू वी फाइंड समथिंग इंटरेस्टिंग, व्हॉट इज दॅट की आता हे नवीन जे आलं की 3 सेकंड रूल जो आहे ह्याचा इंस्टाग्रामचा की 3 सेकंडमध्ये त्यांनी तुला हुक करायला पाहिजे रीलवरती, तेव्हा जाऊन ते तू बघशील त्या आणि ते फटफट एडिट झाले तर आपलं डोकं एंगेज राहतं. तर ते जे केमिकल्स रिलीज होतात ते नंतर मला कळालं ऍक्च्युली वाईल मेकिंग आय डोंट थिंक ऑफ ऑल दिस. पण ते नंतर मला कळालं की अच्छा ह्यामुळे लोकांना आवडते हे परत आले की इकडे. म्हणजे नंतर मी बऱ्याचदा ते अप्लाय केलं, कधी कधी जमलं
कधी कधी मी सेम अप्लाय करायचा प्रयत्न केला तर नाही पण जमलं. सो जरा ते दुसरं काही पण असेल त्याच्यामध्ये कदाचित. दॅट ऑल्सो डिपेंड्स आय फील. डिपेंड्स ऑन द कॉन्टेंट दॅट अँड देन देयर इज अ न्यू थिंग कॉल्ड अल्गोरिदम. सो याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? अल्गोरिदम यार मला तर आय केटर टू द अल्गोरिदम. कारण आय डोंट माइंड बिकॉज अल्गोरिदम इज समथिंग दॅट वी हॅव ओनली मेड. इट इज लाईक आपण सगळे मिळून एक अल्गोरिदम चालवतोय. तर मी तर अल्गोरिदमला केटर करतो. म्हणजे मला असं बिलकुल त्यात कमीपणा वाटत नाही की अल्गोरिदमसाठी जे असेल ते करेन मी. असं काही पण नाही करणार. त्यात पण माझी बाउंड्रीज आहेत काही काही की समजा हे ट्रेंड असेल आणि खूप लोक नाचतात आणि ह्याच्यावर मी टाकलं तर सडनली आय कॅन सी. म्हणजे एकदा वन्स यू स्टार्ट क्रिएटिंग ऑन इंस्टाग्राम यू गेट एन आयडिया की हे मी टाकलं ना आता हे 4 मिलियनचा व्हिडिओ आहे हा आज टाकला की मला माहिती असतं. पण करायचंय का आपल्याला ओव्हरऑल क्वालिटीमध्ये प्रोफाईलच्या क्वालिटीमध्ये करायचंय का. तर कधी कधी वाटतं नाही करायचं पण कधी कधी करतो पण मी. म्हणजे डिपेंड्स ऑन व्हॉट माय प्रोफाईल लुक्स लाईक ऑन इन दॅट वीक. तर आय डोंट माइंड डुईंग दॅट. इंटरेस्टिंग. आता जसं 1, 2, 3, 4च्या निमित्ताने लाईक अ प्रॉपर म्युझिक कंपोजर एका फिल्मसाठी म्हणजे असं नाहीये की तू आधी कंपोज करत नव्हतास पण तरी सुद्धा एका प्रोजेक्ट मध्ये तुझं नाव कुठेतरी लागलं जात आहे आणि दिस इज प्रॉब्ली द स्टार्ट की याच्यानंतर कदाचित खूप अनेक फिल्म्स वेगवेगळ्या टाईपच्या तू करशील. तर कुठेतरी ह्या तू ज्या पद्धतीच्या गोष्टी आतापर्यंत क्रिएट करतोयस ज्या प्लॅटफॉर्मसाठी त्या प्लॅटफॉर्मवरून ट्रान्झिशन होऊन आता एका फिल्मच्या प्लॅटफॉर्म मध्ये विथ त्याची गणित जसं अल्गोरिदम एक वेळ तुला एक पकड आली असेल कदाचित त्याच्यावर विथ टाइम की ओके मला हे साधारण कळलंय. करेक्ट. आता तू फिल्म मध्ये गेलायस. आता फिल्मचा एक वेगळा अल्गोरिदम आहे. तर ऍज अ क्रिएटर हे ट्रान्झिशन कसं फील होतं? हे फिल्म खूप कम्फर्टेबल आहे कारण तिथे मला ना चेहरा दाखवायचा आहे आणि ते अल्गोरिदम सांभाळायचं काम प्रोड्युसर्सचं त्यांचं आपलं काही घेणं नाही. माझं नुसतं त्यांना डिरेक्टर माझा सॅटिस्फाईड आहे का आणि ते सिच्युएशनला मी जस्टिफाय करू शकतोय का. इथे कमी प्रेशर आहे. आता काय होतं इथे ह्याच्यामध्ये कसं आहे सोशल मीडियामध्ये की मी व्हिडिओ बनवला मीच आहे त्याच्यामध्ये मीच नाचतोय मीच गातोय आणि मी टाकला चांगलं तर माझं कौतुक नाही झालं तर शिवाय डिरेक्टली मारा DM मध्येच किंवा कॉमेंटमध्येच पब्लिकली. तर ते सगळं इथे प्रेशर माझ्यावर खूप आहे की मी काय चुकलं तर सगळं माझं किंवा चांगलं झालं तरी रिवॉर्ड इज माइन ओनली. पण इकडे तेवढं टेन्शन नाही की मला काय शूटला जायचं मला एका रूममध्ये बसून फक्त डिलिव्हर करायची फाईल ते बघतील त्यांचं कसं प्रोजेक्ट करायचं. तर आय फाइंड दिस मोर कम्फर्टेबल. And here I can be completely honest to the track. आणि here I have to think of the algorithm की अच्छा हे चलेगा हे टाकू का हे घालू का हे असं करू का. तर the edit here is different. But also that this I really enjoy because the control is totally mine. Right. त्याचे दोन्ही pros and cons. इथे मला I have to like make changes if the producers and the director wants that. सेम गोज फॉर जिंगल्स ऑल्सो ब्रँड जिंगल्स ज्या पण तू खूप केलंयस ना ते पण मला खूप आवडतं. पैसे चांगले मिळतात. ब्रँड जिंगल्स आर अमेझिंग. अच्छा टुवर्ड्स द एंड ऑफ इट मला विचारायचं आहे आता क्रिएशन बद्दल तर तू एवढं काय सांगितलंस पण ॲट दी एंड जी व्यक्ती तू जे काय बनवतोस ते कन्झ्युम करते इज द लिस्नर. जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात आधी डू यू थिंक पीपल आर लिस्निंग इन टुडेज टाइम आणि काय व्हॉट काइंड ऑफ लिस्नर आर यू? तू कशा पद्धतीने ऐकतोस? तू कधी विचार केलायस का? मी खूप रॅन्डम लिस्नर आहे. माझ्या फक्त युट्यूब म्युझिकचं जे अल्गोरिदम आहे त्याला कळालंय एक्झॅक्टली मला काय पाहिजे. बाकी मी दुसरे सगळे ऍप्स ट्राय केले त्यांचा अल्गोरिदम त्यांना कळत नाही एक्झॅक्टली. युट्यूब म्युझिकचा अल्गोरिदम खरंच खूप भारी आहे. म्हणजे आय अग्री टू इट. है ना. मी आफ्टर अ लॉंग टाइम आय ट्रान्झिशन टू दिस पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म आणि आजूबाजूचे सगळे वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर होते. सो ते त्या प्लॅटफॉर्मच्या लिंक्स वगैरे पाठवायचे आणि माझं असं की पण मी नाही आहे इथे तर तुम्ही थांबा मी ते गाणं इथे गुगल रिलेटिव्हली स्वस्त पण आहे. रिलेटिव्ह दॅट वॉज अ पॉइंट. आणि खरंच म्हणतोय मी कारण त्याला म्हणजे 1 वर्ष जर का ट्रेन केलं त्याच्या अल्गोरिदमला आणि आपल्याला जे वाटतं ते ऐकलं ना तो बरोबर लाईक इट हॅज हॅपन्ड मोर देन like 10 times maybe that मला एक गाणं सगळं माझ्या मनात आले की नेक्स्ट गाणे हे वाजायला पाहिजे आणि त्याला कळतं ते. खूप स्मार्ट अल्गोरिदम आहे युट्यूबचं. सो माय लिस्निंग पॅटर्न इज व्हेरी रॅन्डम बट ओनली वन ऍप हॅज बीन एबल टू कॅप्चर दॅट. अँड दुसरं काय म्हणाले व्हॉट काइंड ऑफ माय लिस्नर्स इन जनरल तुला आता काय साधारण काय नाही बेस्ट आहे लिस्नर एक नंबर लिस्नर आहे. आपण फक्त म्हणजे आपल्याला त्यांना केटर करता आलं पाहिजे वाटतं पण लिस्नरचा काहीच प्रॉब्लेम नाही. लिस्नर सगळं ऐकतात. मला लिस्नर्स म्हणजे मी पण लिस्नरच आहे तर जसं मी सगळं ऐकतोय आय एक्सपेक्ट दॅट सगळे लोक सगळं ऐकतायत. इट्स जस्ट दॅट वी आर
नॉट बिंग एबल टू प्रोव्हाइड देम दॅट मच असं मला वाटतं. पण माझे लिस्नर्स जे आहेत ते तर ऐकतात. बिंग बिंग बू माझं माहिती का डिसेंबरमध्ये आता न्यू इयर्सला सडनली खूप लोकांनी ऐकलं ते. माझे लिस्नर्स एकदम सॉर्टेड आहे. त्यांना माहिती आहे की पार्टीमध्ये वाजवायचं गाणं आणि ऐकायचंय. तर माझे जे लिस्नर जेवढी ऑडियन्स बनली आहे त्यापैकी तर म्हणजे बरोबरच आहे. मी केलं होतं गाणं सिंगल रिलीज केलं होतं YM ओरिजिनल्सच्या खाली, नाही चाललं ते, नसेल आवडलं त्यांना. मला आवडतं पण मी स्वतःच ऐकतो मग ते. पण मला एवढं काय की ह्यांना नाही आवडलं. पण तू पण लिस्नर असतो. मी पण लिस्नर की नाही आवडलं तर नाही आवडलं. मी असं नाही म्हणू की अच्छा ह्यांना ना रिअल म्युझिकच कळत नाही, असं रिअल म्युझिक नसतंच काही. मी जे बनवतं मला खूप आवडतं ते गाणं, मी स्वतः ऐकतो, बट इट डिड नॉट वर्क. पण त्यांचा फॉल्ट नाहीच आहे तो त्यांना नसेल आवडला, त्यांना काय करू शकतो. तर मी माझा खूप क्लिअर अजेंडा आहे की आता जे त्यांना आवडेल ते बनवायचं. म्हणजे मला कालच कोणतरी विचारलं, कुठल्या तरी एका आर्टिस्टला भेटलो होतो मी एका पार्टीमध्ये. तर त्याचा काय प्रॉब्लेम होत होता की यार मला जे वाटतं ना, मला जे बनवायचंय ते लोकांना आवडतच नाही यार. मग म्हटलं जे लोकांना आवडतं ते बनव. Very simple. The simplest option is that just make what people like, and nobody stopping me from making what I want to make. I can still make it and then keep it in my computer or put it on my YouTube channel. I won't get that many views, then I shouldn't feel bad also. Like मी रसमलाई बनवलं, रसमलाई लोकांना इतक्या लोकांनी नाही ऐकलं, पण मला खूप आवडतं ते गाणं आणि मी ऐकतो कधी कधी, तर दॅट इज फाईन. पण आता नेक्स्ट टाइम मी जेव्हा YM ओरिजिनलचं गाणं बनवेन कुठलं, आय विल मेक शुअर दॅट आय ट्राय टू केटर की जास्तीत जास्त लोकांना आवडेल आणि मला सुद्धा आवडेल. तसं असायला पाहिजे असं मला वाटतं. आयडियली दिस शुड बी द केस. क्लॅरिटी असायला पाहिजे. आणि मला ऍज फार एज हे तर कॉपीड सॉंग्सचं पण, कॉपीड नाही रिमिक्स सॉंग्सचं पण मला एका माझ्या फ्रेंडनी विचारलं होतं. ती म्हणे तिचं खूप भारी पर्स्पेक्टिव्ह होतं त्याच्यावरती. ती म्हणे असं का करतात लोक यार, कुठलंही रिमिक्स आलं तर लोक इतकी शिव्या काय घालतात बरं. असं तर नाही ना की जुनं गाणं डिलीट करून टाकले. जुनं गाणं स्टील देअर. यू हॅव द चॉईस नॉट टू लिसन टू अ रिमिक्स सॉंग. यू कॅन स्टील गो बॅक अँड लिसन टू द ओरिजिनल वन. पण लोक चिडचिड खूप करतात. काही गरज नाही त्याची. डिबेट्स होतात. मला खूपदा विचारलेलं की रिमेक्स बद्दल काय म्हणणं. मला काहीच म्हणणं नाही. मी जुने गाणं ऐकतो जाऊन. रिमेक आलं की मी बघतो अरे हे किती बकवास, जुनं गाणं परत ऐकतो एकदम. इंटरेस्टिंग. ओके, जाता जाता 1, 2, 3, 4 साठी तुझे गाणं बनवलंयस लव्ह चुंबक, त्याच्याबद्दल थोडंसं काय डोक्यात काय तिथे प्रयत्न केलायस. आणि असं काय होतं का की जसं तू म्हणालास की फाईल्स मध्ये कुठेतरी तर मेंटल फाईल मध्ये होतं कुठेतरी की हे तर मी कधीतरी एखाद्या गाण्यात करीन, ते इथे लगेच इम्प्लिमेंट झालंय, असं काही आहे काय? ह्याचा सिच्युएशन कशी आहे, मला वरुणचा फोन आला होता, वरुण नार्वेकरांचा. तर ते म्हणले की सिच्युएशन अशी आहे की हे कपल आहे, यंग कपल, आणि डॉक्टरांकडे गेलेत. ती मुलगी प्रेग्नंट आहे आणि त्यांचं नुकतंच लग्न झालंय 2 महिने आधी. आणि डॉक्टरांकडे जाऊन त्यांना कळतं की त्यांना 4 बाळं होणार आहेत. आता इथून ते घरी जाताना त्यांच्या डोक्यात सगळं चालू आहे की आता कसं करणार. आणि रस्त्यातून जाताना सगळ्या ज्या 4 गोष्टी त्यांना दिसतात त्याच्यावर त्यांचं लक्ष जातं आणि त्यांना प्रेशर वाढत चालले. तर म्हणजे ठीक आहे करतो. तर दिस वॉज टोल्ड टू मी दॅट इट विल बी मोस्टली शॉर्ट इन स्लो मोशन, हाय स्पीड असेल. तर माझ्याकडे इट रिमाइंडेड मी ऑफ अ बीट दॅट आय हॅड विच वॉज अ स्लो बीट. दिस वॉज द पेस ऑफ दम. आणि तंग 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 मला हे वापरायचं होतं कुठेतरी आणि माझ्याकडे होतंय. फॉर्च्युनेटली फोन ठेवल्या मी त्याच्यावरती गेलो, म्हटलं ह्याच्यात हे बसू शकतं. मजेशीर लिरिक्स पण आहेत. आय फील की खूप फन गाणं झालंय ते. आणि जितके लोकांनी बघितलं नसेल तर व्हिडिओ पण बघितला तर यू रिअलाइज की ती सिच्युएशन पण खूप फनी आहे आणि त्याच्यावरती खूप साधारण त्यांची मानसिकता पण फनी पद्धतीने खूप इंटरेस्टिंग वाटतेय. पण कमाल यार यशराज, खूप भारी वाटलं एकतर तुझ्याशी गप्पा मारून. आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि युअर होपिंग की AR आणि AV कॉन्व्हर्सेशनचा आपण एक वेगळा एपिसोड ज्याच्यात आपण गाण्यांबद्दल डिटेल बोलू. बिलकुल. आणि खूप शुभेच्छा फॉर ऑल युअर अपकमिंग प्रोजेक्ट्स. मराठीमध्ये अनेक एक्सपेरिमेंट, जसं हे गाणं खूप एक्सपेरिमेंटेटिव्ह वाटतंय ऐकायला, ते खूप मेनस्ट्रीम नाही वाटत आहे. आणि आय एम सो हॅपी अबाउट दॅट फॅक्ट. तसं अजून अनेक वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये तू काय विचार करतोस तुझ्या गाण्यामधनं ऐकायला मजा येईल?
हा म्हणजे आता आय होप की मला लोकांनी असे ऑपॉर्च्युनिटीज दिले पाहिजे. इथे खूप काहीतरी ऍब्सोल्युटली वेगळंच काहीतरी असेल जे इमॅजिन नसेल केलं की मला स्वतःला पण करेल की नाही. तसं कॉन्ट्रास्ट सिच्युएशन्स मध्ये तू काय करतेस बघायला एकदम दुखी गाणं मला खूप मजा येईल करायला, की इतकं भारी दुखी गाणं करू शकतो ना मी. दुखी गाण्यांचं माझ्याकडे फोल्डर मध्ये पण खूप केलेत मी दुखी गाणं, पण तसं सिच्युएशन मिळाली पाहिजे. बट दॅट इज द आयडिया. लाईक आय एम होपिंग की लोकांना आवडेल. अँड थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आय रिअली एन्जॉयड दिस कॉन्व्हर्सेशन. इतकं डिटेलमध्ये कोणीच विचारत नाही यार, खूप बोर होतं. नाही, खूप मजा आली जेन्युइनली. आणि आपण फॉर शुअर भेटत राहू. आणि 1, 2, 3, 4 नावाची फिल्म मला असं वाटतं हा पॉडकास्ट आहे तोपर्यंत कदाचित रिलीज झाली असेल. सो आमच्या नसते की ती रिलीज झाली आहे, तर जाऊन बघा आणि हे सगळे एक्सपेरिमेंट जे आहेत ते चेकआउट करा. खूप कमाल टीम आहे. आय फील वरुण नार्वेकर आफ्टर मुरंबा तर मुरंबाच आहे. म्हणजे त्या फिल्मचं मी कायच बोलू. आणि त्यानंतर अगेन निपुण आणि वैदेही खूप क्रेझी कास्टिंग. यशराज इज डुईंग म्युझिक सुद्धा. सो इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. जाऊन फिल्म अवश्य बघा. थँक्यू सो मच यशराज. थँक्यू.